फ्रेंड्स, कसे आहात? सकाळची सुरुवात आज माझी खूप छान झालेली आहे, कारण बाहेर एवढा छान असा व्ह्यू मिळतोय. तर मी तुम्हाला आता आमच्या बेडरूमच्या खिडकीतून दिसणारा व्ह्यू दाखवते. तर बघा तुम्ही, हे पावसाळ्यातून दिसणारे सुंदर दृश्य आहे. छान अशी हिरवीगार झाडी आणि ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. चिपळूणचा प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा सुद्धा आमच्या खिडकीतून दिसतो. एका बाजूला ग्वागर हायवे आणि त्याच्या समोर दर्गा दिसत आहे. ही बघा, ही आमची कियारा इथे आलेली आहे. हिचं नाव माझ्या मोठ्या मावशीने ठेवलेलं आहे. हिचे आम्ही सगळे खूप लाड करतो. ही बघा कशी बघते. आता इथे खिडकीत बसून ही छान असा सुंदर व्ह्यू घेते. ही इथे अशी रोज बसलेली असते. तुम्ही इथे बघू शकता तिला कशी बसली आहे. आणि कियाराची ही 2 पिल्ले आहेत. ही आहे गोलू आणि ही बघा, ही आहे राणी. मी आता फ्रेश होऊन चहा घेत आहे. तुम्ही पण या माझ्यासोबत चहा घ्यायला. बाहेर जाण्यासाठी निघते. बाहेर मी आता तुम्हाला काय काय दाखवणार आहे, कुठे कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी शेअरिंग रिक्षाने मार्केटला जात आहे. मार्केटपर्यंत जाण्यासाठी इथे 20 रुपयामध्ये शेअरिंग रिक्षा मिळते. तिथे तुम्ही सीटवर जाऊ शकता. हे आहे चिपळूणचं मच्छी मार्केट. इथे तुम्हाला खूप प्रकारची मच्छी बघायला मिळेल. इथे नदी, खाडी व समुद्राची मच्छी विकायला येते. इथे मी तुम्हाला नदीमधील वेगवेगळी मच्छी दाखवते. ही तुम्ही बघू शकता. इथे मधली सुद्धा किंवा खाडीमधली सुद्धा इथे मच्छी तुम्हाला दिसेल. ही आहे सगळी खाडीमधली मच्छी आलेली आणि ही पुढे आहे नदीमधील आलेली मच्छी. हे कोळी लोक बघा नदीतली मच्छी घेऊन आलेत. वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी मच्छी आहे. हे आहेत नदीतली पालू मच्छी. ही आमच्या कियाराला खूप आवडते, म्हणून मी इथे थोडा भाव काढत होते त्यांचा. तर तुम्ही इथे बघू शकता. ही वाट्यावर सुद्धा इथे मिळते किंवा किलोनी सुद्धा देतात इथे. पुढे तुम्ही आता बघू शकता की वेगवेगळी मच्छीची इथे दुकाने आहेत. इथे छोटे मोठे मासे विकायला आलेले आहेत. हे बघा, इथे कट करून ठेवलेला हा एक मोठा मासा इथे आहे. थोडं पुढे पुढे आपण जाऊया तर तुम्हाला खूप सारे असे स्टॉल बघायला भेटतील मच्छीचे. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. इथे पुढे वाट्यावर मच्छी आहे. छोटे छोटे वाटे लावलेले आहेत इथे. हे वाटे तुम्हाला 100-150 ने मिळू शकतात. ही बघा, इथे कोलंबी मच्छी आहे, बांगडा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे मच्छ्या आहेत. हे मोठे मासे इकडे आहेत. हे कट करून सुद्धा देतात तुम्हाला. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. आता मी ज्या ब्रिजवरती उभे आहे त्याला चिपळूणचे सगळे बाजारपूल या नावाने ओळखतात आणि यालाच नाईक ब्रिज सुद्धा बोलतात. तुम्ही इथे बघू शकता वाशिष्ठी नदीचे सुंदर असे पात्र किती छान दिसत आहे. भेंडी नाक्याच्या चौकात आल्यावर तुम्हाला सुकी मच्छी, चिकन, मटण व वेगवेगळी दुकाने इथे बघायला मिळतील. घरी परत येताना मला मार्केटमध्ये या रानभाज्या विकत ठेवलेल्या दिसल्या. ह्या भाज्या माझ्या आईला खूप आवडतात, म्हणून मी त्या विकत घेतल्या. 10 रुपयाला एक जोडी, म्हणून मी इथे 3-4 वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. पहिली तुम्ही बघू शकता टाकळ्याची भाजी आहे. नंतर ही आहे भारंगीची भाजी. ही आहे मिक्स भाजी. 3-4 प्रकारची मिक्स भाजी आहे वेगवेगळ्या प्रकारची. आणि ही आहे इथे सुरणच्या पानांची भाजी आहे. इथे तुम्ही बघू शकता. ही मी 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आमचे चिपळूण जरी छोटे शहर असले तरी मोठमोठ्या शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या विविधतेने नटलेले असे सर्वगुण संपन्न शहर आहे. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.